नमस्कार, शो टाइममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आजपर्यंत इश्काचे वेगवेगळे रंग तुम्ही पाहिले असतील, पण आता इश्काचा रंग देखील लाल झालेला आहे आणि या लाल इश्कमधून आपल्या भेटीला आलेले आहेत स्वप्नील जोशी, अंजना सुखानी, दोघांचंही मनापासून स्वागत। थँक्यू। मला सांग स्वप्नील, आज मी फर्स्ट लुक पाहिला सिनेमाचा आणि जबरदस्त आहे फर्स्ट पोस्टरच। आणि एकंदर तुला कसं वाटलं मुळात हे पोस्टर, आणि या निमित्ताने एक लाल इश्कच्या प्रमोशनला देखील सुरुवात होते, तर कसं वाटतं? खूप भारी वाटतं यार। एक स्वप्नवत होतं सगळं की संजय लीला बन्साली सर मराठी चित्रपट बनवणार आणि त्याच्यात आपण काम करणार, शबीना खान त्याची सहनिर्मिती करणार, सगळं स्वप्नवत होतं। आज ते स्वप्न पहिल्यांदा सत्यात उतरताना पाहिलं आहे काही अंशी, आणि मस्त वाटलं। स्वतःचा त्या नावाच्या खाली आपला चेहरा बघून खूप भारी वाटलं। प्रत्येक अभिनेत्याला असं वाटतं की आयुष्यात एकदा त्यांच्या नावाबरोबर आपलं नाव जोडलं जावं, आणि खूप आनंद आहे की आज ॲक्च्युली त्या नावाच्या खाली माझा चेहरा आला आणि हिरो म्हणून आला। सो ॲक्च्युली खूप भारावून गेलं, खूप मस्त वाटतं आहे। आणि त्याहीपेक्षा आनंद या गोष्टीचा आहे की इतक्या मोठ्या निर्मिती संस्थेला, इतक्या मोठ्या माणसाला मराठी चित्रपट बनवावा असं वाटला। सो आय थिंक इट्स अ ग्रेट ऑनर, इट्स अ ग्रेट मोमेंट, आणि खूप खुश आहे। अंजना, आपको कैसा लगा खुद की मराठी फिल्म और उसका आज पोस्टर लॉन्च हो रहा है, कैसा लगा? आई एम जस्ट सेइंग आई एम सो हैप्पी। बहुत अच्छा लग रहा है, बहुत प्राउड फीलिंग है कि आर नेम्स आर एसोसिएटेड विद बंसाली सर एंड शबीना मैम एंड स्वप्ना ताई, स्वप्निल, और इट्स अ वेरी प्राउड मोमेंट फॉर मी एंड इट्स अ वेरी ब्यूटिफुल फिल्म। बहुत बहुत सुंदर पिक्चर है, खूप चांगला चित्रपट आहे आणि या जस्ट व्हेरी हॅपी। तर स्वप्नील, मला सांग की भन्साळी सरांचं फिल्म म्हटल्यावरती हे 3 कलर जे या पोस्टरवर देखील आहेत की ब्लॅक, रेड आणि व्हाईट, हे असलेच पाहिजेत, आणि त्याशिवाय तो फील येत नाही किंवा भन्साळींचा सिनेमा वाटत नाही। तो या पोस्टरवर देखील कंटिन्यू झालेला आहे। तुला कसं वाटतं मुळात पोस्टरकडे बघितल्यावर? किती काही खूप असं वाटतं का की एक छान प्रोडक्शन हाऊस आणि तशा एका ग्रँजर असलेल्या फिल्म्समध्ये जसं पोस्टर पाहिजे तसं आपलं आलं? 100%। म्हणजे मला वाटतं की बन्साली सरांच्या नावाबरोबर ज्या ज्या गोष्टी जोडल्या गेल्यात, मग ते म्युझिक असेल, सेट्स असतील, कॉस्ट्युम्स असतील, कथानकातला ड्रामा असेल, तो सगळ्या या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल। हेच 3 रंग का, त्याला एक लॉजिक आहे आमच्याकडे। म्हणजे हे बन्साली सरांचे फेवरेट कलर्स आहेतच, पण कारण या इश्कामध्ये सत्य आहे, तथ्य आहे, त्याचा रंग पांढरा आहे, सत्याचा रंग आहे, त्याच्यात कपट आहे, काळबेर आहे, काहीतरी त्याच्यात काहीतरी गडबड आहे, काहीतरी गुपित आहे, जसं वरती म्हटलं, ज्याचा रंग काळा आहे, कपटाचा, वैराचा। आणि या सत्य आणि असत्यामध्ये, चांगल्या आणि वाईटामध्ये, या कपटामध्ये आणि चांगुलपणामध्ये अडकलेला लाल रंग आहे, जो प्रेमाचा तर आहेच, पण जो रक्ताचाही आहे, जो युद्धाचाही आहे, जो वादाचाही आहे, जो त्रासाचा आहे, ड्रामॅटिक कलर। तर या पांढऱ्या आणि काळ्या रंगामध्ये अडकलेला हा लाल रंग आहे। आता तो काय रंग दाखवतो, की तो प्रेमाचा रंग दाखवतो का वैर होतं, तो पॅशनचा रंग दाखवतो का रक्तरंजित होतं सगळं, हे तुम्हाला हळूहळू कळणार आहे। पण म्हणून ते पोस्टर काळं, पांढरं आणि लाल आहे। अंजना, संजय लीला बंसाली की जो फिल्म है उनमें जो हीरोइन रहती है वो हमेशा यानी अलग ही अंदाज में दिखती है, एकदम ग्लैमरस। तो आप जब खुद को देख रही है आज पोस्टर में, आपको कैसा लग रहा है? आप बताओ, आपको लग रहा है अलग अंदाज से? हमें तो लग रहा है, आपको कितना लग रहा है? ऑफ कोर्स आई एम वेरी हैप्पी कि अगर दिस इज द मोमेंट ऑफ ट्रुथ, कि अगर सबको ऐसा लग रहा है कि इट्स ब्यूटीफुल एंड दैट्स हाउ बंसाली सर्स हीरोइंस आर, सो एंड द वे ही इज प्रेजेंटेड मी, एंड आई थिंक या दैट्स द ट्रुथ फॉर एवरीवन टू सी। बरं स्वप्नील, या निमित्ताने म्हणजे स्वप्ना ताईंबरोबर तू काय आज पहिल्यांदा काम करत नाहीस, मितवा फार म्हणजे म्युझिकही आवडलं लोकांना, सिनेमा देखील आवडला होता, त्यानंतर पुन्हा त्यांच्यासोबत काम करताना एकंदर कसं वाटलं होतं मुळात? आणि एवढ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसचं एवढं म्हणजे जबाबदारी देखील खांद्यावर होती, तुमच्यावर होती, त्यांच्यावरही होती, तर कशा पद्धतीने डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला? खूप भारी। आय थिंक आम्ही 4 लोक एकत्र आलो या चित्रपटात, मितवाची टीम। शिरीष लाटकर जो लेखक होता मितवाचा, प्रसाद भेंडे जो DOP होता मितवाचा, स्वप्ना डिरेक्टर आणि मी ॲक्टर, आम्ही 4 लोक। मी आत्ता इतकंच सांगतो की या 4 लोकांना तुम्ही मितवात जसं पाहिलं आहे, म्हणजे प्रसादची सिनेमॅटोग्राफी असेल, शिरीषचं लिखाण असेल, स्वप्नाचं डायरेक्शनचं पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, माझं काम असेल, या 4 लोकांना तुम्ही मितवात जसं पाहिलं आहे त्याच्यापेक्षा डायमेट्रिकली वेगळी कामं या चित्रपटात तुम्हाला दिसतील। कम्फर्ट झोन सोडून केलेली कामं दिसतील। हा स्वप्नाचा झोन नाही, हा थ्रिलर आहे, स्वप्नाचा झोन नाही, माझा झोन नाही। ह्याच्यात रोमॅन्स तुम्हाला आत्ता दिसतोय, जसं जसं एक एक गोष्ट उलगडेल तर तुम्हाला कळेल की आईला असं आहे सगळं। सो तर ते हा माझा झोन नाही। प्रसादनी असं लाईटिंग मी प्रसादचं पाहिलं नाही कधी। गोष्टीला पूरक, गोष्टीला पुढे घेऊन जाणारं लाईटिंग प्रसादनी केलं। आणि शिरीष
लाटकर जो अत्यंत मृदू आणि अत्यंत भावनाप्रधान लिखाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला लेखक, तो इतकं धारधार लिहू शकतो किंवा तो इतकं कठोर आणि कणखर लिहूच शकतो, पण हे बघायला या चित्रपटात मिळतं. सो आय थिंक आम्ही सगळ्यांनीच आमचा कम्फर्ट झोन सोडला. आय थिंक अंजनाची जी इमेज आहे तिने कम्फर्ट झोन सोडला. सो आय थिंक इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. त्यामुळे रोज चाचपडत होतो, रोज शोधत होतो सगळेच, आणि त्यामुळे तो प्रवास जास्त आनंद देणारा झाला. हिंदी सिनेमांमध्ये पण आम्ही नेहमी तुला पाहिलं तर त्याच्यामध्ये एकदम चुलबुली वगैरे अशीच इमेज कायम पाहिली, पण त्याच्यापेक्षा ह्यामध्ये काही वेगळं आहे का? जसं स्वप्नील म्हणाला त्याने कम्फर्ट झोन सोडलाय, तर तू कितपत कम्फर्ट झोन सोडलास? खूप इंटेन्सिटी आहे आणि लव्ह स्टोरी आहे, सो देयर पॅशन आहे. एंड लाइक दे सेड कि देयर डिफरेंट कलर्स, अलग अलग रंग, अलग अलग चीज़ डिपिक्ट कर रहा है. सो वो हर शेड यू विल सी इन द फिल्म, और वो शेड आपको कैरेक्टर्स के थ्रू नज़र आएगा. सो आई थिंक लाइक इट्स अ डिफरेंट झोन फॉर मी एज वेल. तर मला सांग की भन्सळी साहेबांसोबत काम करताना एकंदर ते ग्रँजर, त्या पद्धतीने मिळणारी ट्रीटमेंट, त्यामुळे ते प्रोडक्शन हाऊससोबत तो एक हिंदीतला पण जो एक भव्य दिव्यपणा असतो तो सेटवर पण जाणवायला लागतो. तो तुम्हाला जाणवला मुळात या प्रोडक्शन हाऊससोबत काम करताना कसं वाटलं? 100% जाणवला. आय थिंक मी नेहमी असं म्हणतो की ग्रेट पीपल डोंट डू थिंग्स डिफरंटली. दे डू द सेम थिंग इन अ डिफरंट वे. दे डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द सेम थिंग डिफरंटली. आय थिंक बन्साली सर, शबीना खान यांच्या प्रोडक्शनमध्ये काम केलं, लक्षात आलं की तेच गाणं असतं, पण त्या गाण्यात 2 गोष्टी अशा ॲड होतात की गाणं वेगळ्या लेवलला जातं. म्हणजे मग कदाचित ते 2000 दिवे असतील, किंवा कदाचित असं असेल की एक काम करा, हिरोईनच्या ड्रेसला एक 40 मीटरचा मागे पदर जोडा. सो तीच हिरोईन, तीच साडी, तोच पदर, पण तो एक एलिमेंट, मला असं वाटतं की त्यांचा अर्थात तो मास्टर स्ट्रोक आहे आणि तो या चित्रपटाला मिळाला. तो या चित्रपटाबरोबर त्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे. राईट फ्रॉम स्क्रिप्ट, त्यांनी स्क्रिप्ट वाचलं आहे, त्यांनी टू दिस पोस्टर जे त्यांच्याकडनं त्यांच्या डोळ्याखालनं जाऊन हे अप्रूव्ह झालेलं पोस्टर. सो आय थिंक प्रत्येक गोष्टीला त्यांचा टच आहे, शबीनाचा टच आहे. त्यामुळे आम्हाला खूप सोपं गेलं टू वॉक द रोड. अंजना, कायम तू बॉलिवूडमध्ये काम केलेलं आहेस आणि तिकडचं सगळं ग्रँजर बघितलं. हे मराठमोळं वातावरण थोडंसं फार छान, अगदी म्हणजे कौटुंबिक वातावरण असतं सेटवरचं. तुला कसं वाटलं मुळात फिल्ममध्ये काम करताना सगळ्यांसोबत? मला वेगळं लागलं. ऑब्वियसली शुरू में थोड़ा सा डिफ़िकल्टी था, पीपल डिफरेंट, कल्चर अलग, और थोड़ा डर था कि विल आई बी एबल टू जेल कि नहीं, कि ऐसा प्रॉब्लम आएगा. बट आई थिंक कुछ 1-2 दिवस आणि एवरीथिंग वॉज सेटल्ड. तो आई थिंक एवरीबडी ने इतना एफर्ट किया कि कंफर्टेबल कर दो सब किसी को, सिर्फ मुझे नहीं, क्योंकि इतनी बड़ी कास्ट थी. समिधा गुरु, स्नेहा, यशश्री, मिलन सर, सो मैनी पीपल. सो आई थिंक इट वॉज इम्पॉर्टेंट कि वो फ्रेंडशिप सब कैरेक्टर्स में दिखे, वो केमिस्ट्री हर कैरेक्टर में दिखे. सो आई थिंक इट वॉज कम्फर्टेबल राइट फ्रॉम आई थिंक Day 2, Day 3 वी वर ऑल लाइक बेस्ट ऑफ फ्रेंड्स. सो इट वॉज अ केक वॉक. शेवटचा प्रश्न फक्त, स्वप्नील, आजपर्यंत तुझी एवढी पोस्टर आम्ही सगळ्यांनी पाहिली, त्यात खूप चुलबुला फार छान स्वप्नील आम्हाला दिसतो. मी त्याचा रक्तानं माखलेला स्वप्नील कोणी पाहिला नव्हता पोस्टरवर, तर तो एक तुझ्या फॅनसाठी पण छोटासा धक्का असेल का बापरे अशा पद्धतीने बघणं? हो, आणि तयार राहा, कारण आता दर 8 दिवसात एक धक्का आहे. सो माझ्यासाठी पण धक्का होता जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकलं होतं आणि मी शबीनाला आणि स्वप्नीला विचारलं होतं की हे मी करू शकतो, आणि त्या म्हणलं की वी बिलीव्ह की तू करू शकतोस, तू कर. आणि मी केलं. आता हळूहळू धक्के घेत पुढे जाऊया, पण सुखद आहेत, कारण रिॲक्शन खूप पॉझिटिव्ह आहे, खूप चांगली आहे. आणि मला पण बघून वाटतं की अरे असा मी कधी दिसलो नाही, असा मी कधी वाटलो नाही, आणि मला माहिती आहे की काय आहे चित्रपटात. त्यामुळे खूप एक्सायटेड आहे, कारण पहिली रिॲक्शन खूप महत्त्वाची असते आणि ती खूप करेक्ट आली आहे की अरे वेगळा वाटतं यार, अरे काहीतरी गडबड आहे, इंटेन्स आहे, काहीतरी वेगळं आहे. सो आणि ते काय आहे ते तुम्हाला येणार दिवसात कळेलच, पण व्हेरी हॅपी, फिंगर्स क्रॉस्ड. ओके, आम्ही सगळेजण वाट पाहतोय पुढचे धक्के झेलण्यासाठी. थँक्स अ लॉट आमच्याशी बोलल्याबद्दल, आणि लाजसाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. लाल इश्क सारखा एक वेगळा विषय आपल्यासमोर आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते आपल्यासोबत आहेत दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे. आपण त्यांना विचारूया. मॅडम, सगळ्यात पहिले आज फर्स्ट पोस्टर लॉन्च होत आहे, आणि तुमच्या मनात नक्की काय भावना आहेत? जे एक स्वप्न पाहिलं होतं की एवढा मोठा सिनेमा आपण प्रेक्षकांपर्यंत आणायचं, ते आज पूर्ण झाल्यासारखं वाटतं? मला थोडं खरंच इमोशनल वाटतंय, कारण की खूप अनएक्सपेक्टेड जर्नी होता हा. पहिली गोष्ट की संजय लीला बन्सालींसारखे मोठे प्रोड्युसर मराठीत पिक्चर करतील आणि त्याच्यात मला डिरेक्टर म्हणून घेतील,
आणि तो पिक्चर पूर्ण होईल, तो रिलीजवर आला म्हणजे एक अजून प्रोलॉंग्ड स्वप्न चालत असल्यासारखं वाटतं आहे. आणि आज खूप छान वाटतं आहे, कारण की पोस्टर बघून पण खूप छान वाटतं, कारण त्याच्यात इतकं सुंदर कॅप्चर झालं आहे. जे काय फिल्म आहे त्याचा इसेन्स इतका छान कॅप्चर होतो आहे की सगळा फ्लॅशबॅक चालला आहे, पहिला दिवस, दुसरा दिवस शूटचा. तर आता मी बराच असा फ्लॅशबॅकच्या मूडमध्ये गेलेली आहे. पण आम्ही जसं ऐकलं की अनेकांनी स्वतःचं म्हणजे पाथ ब्रेकिंग, जोपर्यंत म्हणजे त्यांचे जे ट्रॅडिशनल आजपर्यंत जसे सिनेमामध्ये स्वप्नील दिसला किंवा अंजना दिसली, सगळं पाथ ब्रेकिंगच केलेलं आहे. तर तुम्ही देखील तुमचा एक कम्प्लिटली वेगळा जॉनर या निमित्ताने एक्सप्लोर केला आहे असं तुम्हाला देखील वाटतं? कम्प्लिटली. मी 25 वर्षापासून डिरेक्ट करते आहे. टी व्ही जास्त केला, हिंदी टी व्ही, पण त्याच्यातही मी हा झोन केलेला नाही आहे. प्लस मी कॉन्फिडेंटली सांगते की स्वप्नीलला तुम्ही या रूपात पहिले बघितलेलं नसेल. अंजनाचं मी खूप काम नाही बघितलं, पण जे काय बघितलं आहे ते याच्याशी कुठेही जवळपास नाही आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक नवीन प्रयत्न केला आहे की आय शुअर शबीना खाननी पण जे फिल्म्स आत्तापर्यंत केल्या आहेत, गब्बर म्हणा, रावडी म्हणा, त्याच्यापेक्षा ही खूपच वेगळी फिल्म आहे. संजयजींच्या झोनमध्ये पण ही खूप वेगळी फिल्म आहे. तर आमच्या सगळ्यांसाठी नव्याने एक प्रवास सुरू झाल्यासारखं वाटतं आहे. आणि त्याची एक्साइटमेंट, त्याच्या नर्वसनेस, त्या नर्वसनेसची पण एक गंमत असते. तर ते सगळं परत एक्सपिरियन्स करतो आहे आम्ही. आम्ही आता पोस्टर बघतो, तो पोस्टरवर टिपिकल एक संजय लीला भन्सळे यांची छाप आम्हाला दिसते की लाल रंग आहे, काळा रंग आहे, पांढरा रंग आहे. पण तरी देखील तुम्हाला जेव्हा वाटलं होतं की आपला सिनेमा ज्या पद्धतीने लोकांपर्यंत जाईल, तर तुम्हाला देखील असंच दिसलं होतं का तुमचं पोस्टर? मला खरं सांगू, मला तेव्हा पोस्टर दिसलं नव्हतं जोपर्यंत फिल्म कंप्लीट नव्हती झाली. तेव्हा मला फक्त फिल्म शूटिंग दिसत होतं. ते अर्जुनाला कसा तो एक डोळा दिसत होता, तसं फिल्मचं शूटिंग चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे. जेव्हा फिल्म कंप्लीट झाली तेव्हा डेफिनेटली हा लाल रंग आम्हाला प्रॉमिनंटली जाणवला त्याच्यात. आणि तेव्हा संजय सरांनी जेव्हा टायटल रेकमेंड केलं तेव्हा आम्हाला ते एकदम फिट वाटलं. म्हणजे सगळ्यांचंच ते एकमत झालं की अरे हां. आणि त्या शेड्स पण करेक्ट आहेत सगळ्या. आणि त्याच्यावरनं हे पोस्टर ॲक्च्युली मी खरंच काही व्हिज्युअलाइज केलं नव्हतं. मी फक्त फिल्म व्हिज्युअलाइज केली होती. पण जे पोस्टर मी कदाचित व्हिज्युअलाइज केलं असतं त्याच्यापेक्षा 100 पटीने हे चांगलं आहे असं मला वाटतंय. पण स्वप्नील हा कायमस्वरूपी तुमच्यासोबत एक पिलर सारखा असतो की तो असला की तुमच्या सगळ्या गोष्टी, अवघड गोष्टी पण सोप्या होऊन जातात. मितवामध्ये आम्ही तुम्हाला पाहिलं की तुमच्या केमिस्ट्रीने काय करून दाखवलं. ह्या सिनेमाकडनं त्यामुळेच लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तर यावेळेस देखील डिलिव्हर करू शकाल असं वाटतं? आय जस्ट होप सो. स्वप्नील पाठीराखा आहे माझा. फक्त फिल्म्समध्ये नाही, ऑफ फिल्म्ससुद्धा मला काही अडचण असली की तो धावत येतो. आणि गेल्या 20 वर्षापासून माझ्या सख्ख्या भावासारखा आहे तो. आणि आय जस्ट होप की आमची केमिस्ट्री अशी वर्क होत राहील आणि लोकांना आवडत राहील. संजय लीला भन्सळेंसोबत काम करणं किंवा त्यांच्या प्रोडक्शन हाऊसखाली काम करणं हे दिग्दर्शकासाठी स्वप्न असतं, पण तरी देखील तेवढीच ती मोठी जबाबदारी सुद्धा असते. तर तुम्हाला काय वाटतं की मुळात त्यांच्याकडनं तुम्हाला कसं सपोर्ट मिळाला आणि कसं वाटलं, मुळात हा प्रवास कसा वाटला? खूपच सपोर्ट मिळाला. म्हणजे क्लॅरिटी असतं ना ह्या लोकांकडे. कसं नवीन प्रोड्युसर जेव्हा असतात ना तेव्हा आपल्याला खूप समजावावं लागतं. अरे बाबा मी हे का करते, असं करते, किंवा मी अडकले, तर त्याचं मलाच शोधावं लागतं काहीतरी. इथे कसं आहे, शबीनाचा पण एक्सपिरियन्स खूप आहे, संजयजी तर ऑफकोर्स काय सांगायलाच नको. तर कुठे अडकलो तर पटकन हां 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 होईल आपण असं करूयात. किंवा खूप सॉर्टेड आहेत ते, खूप क्लिअर आहेत. त्यांना काय पाहिजे, किती नको, हे सगळी क्लॅरिटी त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे तो सोपा गेला प्रवास तसा मला. पण तरी देखील म्हणजे स्वप्नीलला आजपर्यंत आपण वेगवेगळ्या एवढ्या लुकमध्ये पाहिलं, हे संपूर्णपणे वेगळं आहे. आणि त्यात देखील तुम्ही म्हणालात की अंजनाची निवड त्यामध्ये करणं हे खरं तर एक धाडसी निर्णय होता, आजपर्यंत मराठीतून आलेल्या अभिनेत्रीला मराठीत आणणं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तिला कशा पद्धतीने तुम्ही यात कास्ट केलं? कास्ट करायच्या मागचं कारण एकच होतं की आम्हाला फ्रेश कास्टिंग हवं होतं स्वप्नीलच्या ऑपोजिट. आणि आत्ता मराठीतल्या जेवढ्या टॉपच्या हिरोईन्स आहेत जवळजवळ सगळ्यांनी त्याच्याबरोबर 1 ना 2 फिल्म्स केलेल्या आहेत. आम्हाला फ्रेश केमिस्ट्री हवी होती. ती दिसते तुम्हाला, ते फ्रेशनेस केमिस्ट्रीचा पोस्टरमध्ये दिसतोय. त्याच्यामुळे एकदा शबीनाजींनी मला मेसेज केला की मला एक मुलगी आवडली आहे एका ॲडमधनं, तर तू बघ. आणि मी ती ॲड बघितली, मला ती आवडली खूप. आणि मग त्या मुलीला आम्ही ऑफिसला बोलवलं आणि ती समोर बघितल्या मला वाटलं की अरे ही माझी हिरोईन. मला तेव्हा माहिती नव्हतं की तीच अंजना सुखानी वगैरे. मी तिला पहिला प्रश्न विचारला की अरे मराठीचं काय? तर तिने पटकन सांगितलं, ताई साऊथ की फिल्म की आहे, मराठी कर लूंगी ना, मेहनत करते तो सब हो जाता है. मला तर स्पिरिट खूप आवडलं. आणि अशा प्रकारे मग शी वॉज ऑन, म्हणजे विदिन 1 डे. मला तर सांगा की लवकरच फिल्म रिलीज होतीये, तर काय तुम्ही सांगाल प्रेक्षकांना की काय म्हणजे आजपर्यंत पाहिलेल्या स्वप्नीलच्या सिनेमांपेक्षा किंवा मितवापेक्षाही काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी ॲश्युरन्स सांगा? एक कम्प्लीट वेगळा झोन आहे, एक कम्प्लीट वेगळे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रेक्षकांना ते गंमत वाटेल बघायला, काहीतरी वेगळं बघायला मिळेल. आमच्याशी बोलल्याबद्दल आणि सिनेमासाठी तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा.
लाल इश्क या सिनेमातल्या लीड कास्टला आपण भेटलो, पण बाकीची जी कास्ट आहे या सिनेमाची ती देखील तितकीच यंग आणि हॅपनिंग आहे. आपल्याबरोबर ते सगळेजण आहेत, पण त्यांना विचारूया की या सिनेमामध्ये ते काय करतात. म्हणजे आज खरं तर सांगता येणं शक्य नसलं तरी थोडे हिंट तुम्ही नक्की देऊ शकाल काय? यशस्वी, तुझी भूमिका नक्की काय? माझी भूमिका खूप इम्पॉर्टंट आहे. ऑफकोर्स मी फार काही नाही सांगू शकणार, बट इट इज व्हेरी एक्सायटिंग आणि थोडी वेगळी आहे. मी आत्तापर्यंत जी कामं केली आहेत त्याच्यापेक्षा थोडी वेगळी एक किनार अशी त्या भूमिकेला लाभलेली आहे आणि छान होतं, मजा आली. पण स्वप्नील जोशीबरोबर काम करणं अनेक म्हणजे अभिनेत्रीचं असं वाटतं की यस, किंवा अशा प्रोडक्शन अंडर किंवा भन्सळी फिल्म्समध्येच काम करणं हे खरं तर एक भाग्य असतं. तर या निमित्ताने ते मिळते, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? स्वप्नील खरं तर खूप चांगला माणूस आहे, म्हणजे मनाने तो खूप चांगला आहे. अँड वी हॅड अ गाला टाईम. आम्ही खूप खाल्लं, आम्ही खूप मस्ती केली. म्हणजे आमचा ग्रुप खादाड ग्रुप म्हणता येईल, एवढा खादाड आहे. आणि जनरली आमच्या टीमची जी हे होती, जी बॉन्डिंग होती ती खूप छान होती. बरं, अजून एक अभिनेत्री आपल्याबरोबर आहे. तुझं कसं वाटलं मुळात सगळ्यांसोबत काम करताना? कारण बाकीच्या अभिनेत्यांनी सगळ्यांनी बरंच काम केलेलं आहे, त्यामुळे तशी तू नौकी आहेस, तर तुला काम करताना कसं वाटलं सगळ्यांसोबत? मला बेसिकली काही असं एक्सपेक्टेड नव्हतं मुळात. आणि पहिली फिल्म मिळेल, संजय लीला भन्साली प्रोड्युसर, स्वप्नाताईबरोबर मला काम करायला मिळेल हे मी नव्हता विचार केला एवढ्यात. आणि खास करून स्वप्नील जोशीबरोबर त्याच्या ऑपोजिट काम करणं म्हणजे इट वॉज अ ड्रीम कम ट्रू. आणि प्रत्येक सीन, प्रत्येक शॉटला माझ्या सगळ्या को ॲक्टर्सनी मला एक तरी नक्की शिकवलं आहे. कारण मी ज्युनियर मोस्ट आणि रॅगिंग आणि मजा खाणं हे सगळं पार्ट अँड पार्सलच होतं. आणि कामाच्या वेळेला मी त्यांच्याकडनं ऑब्झर्व करून खूप शिकले बेसिकली. तर ह्याच्यात धमाल. पियुष आहे. पियुष, मला सांग की तू देखील मराठीमध्ये अनेक फिल्ममध्ये तू देखील काम केलेलं आहेस, तर ह्या सिनेमासाठी जेव्हा तुला बोलवलं तर तेव्हा नक्की तुझ्या डोक्यात काय होतं आणि या सगळ्यांसोबत काम करून कसं वाटलं? खरंच स्वप्नील तुझा खूप चांगला मित्र आहे हे जरी खरं असलं तरी देखील बाकीची टीम कशी वाटली मला? जितके कॅरेक्टर्स आहेत, जसं या मोशन पोस्टर्समध्येच लाल, एक ब्लॅक, एक व्हाईट असे 3 रंग आहेत. तसंच मला असं वाटतं की सगळ्यांच्या भूमिका एक वेगवेगळ्या, म्हणजे त्या भूमिकामध्ये वेगवेगळे रंग आहेत. आणि ऑफकोर्स जसं यशस्वीने सांगितलं, वी हॅड अ गाला टाईम. आम्ही खूप मज्जा केली आहे. आपण नियरली एक महिना शूट आम्ही सोबत होतो आणि मी खूप धमाल करायचो. आणि असं अजिबात वाटायचं नाही की आता चला यार शूटिंग संपतं आहे. आम्हाला सतत शूटिंग करायचं आहे, सतत सोबत राहायचं आहे असं वाटत होतं. परत आलो तरी पण असं वाटतं की आता इथलं शेड्यूल कधी सुरू होईल. आम्ही खरंच खूप मजा केली. आणि स्वप्नीलबद्दल सांगितलं तर स्वप्नील एक रिअल लाईफ हिरो तर आहेच, पण तो खरंच एक रिअल लाईफ हिरो पण आहे. खूप चांगला माणूस, खूप डाऊन टू अर्थ. आणि असं अजिबात वाटत नाही, म्हणजे कोणी त्याला पहिल्यांदा भेटेल तर असं वाटेल की अरे ही इज माय फ्रेंड यार, ही इज नॉट लाईक अ स्टार ऑर समथिंग लाईक दॅट. तो ऑरा तसा क्रिएट करतो, तो तसं ट्रीट करतो. स्वप्नीलच नाही तर समिधा, अंजना, स्नेहा, यशस्वी, वाड्या काका, कमलेश दादा, मिलिंद सर, एव्हरीबडी, म्हणजे सगळे पार्टी मूडमध्ये होते आणि मी खूप मजा केली आहे. संजय लीला भन्साळींच्या सिनेमामध्ये काम करणं हे प्रत्येक अभिनेत्यासाठी एक स्वप्न असतं. त्यांच्या मराठी फिल्ममध्ये, पहिल्याच मराठी फिल्ममध्ये तुम्ही सगळेजण आहात, त्याचा एक कुठेतरी अभिमान वाटतो? ऑफकोर्स आहे, अभिमान आहे की संजय लीला भन्साळीला असं कुठेतरी काही वाटलं की आपण मराठीत काही करू, तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. की हिंदीचा एवढा मोठा डिरेक्टर, एवढा मोठा प्रोड्युसर, त्यांना असं वाटतं की आपण मराठी इंडस्ट्रीमध्ये जाऊन काहीतरी करू, ही सगळ्यांसाठीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही जसं बघताच की इट्स अ ग्रँड थिंग. लाल इश्कचं जेव्हा मोशन पोस्टर रिलीज झालं आत्ता, इट वॉज लाईक एव्हरीबडी वॉज लाईक हे खूप काहीतरी वेगळं आहे. हे अजिबात असं वाटत नाही आहे की खूप रिजनल सिनेमा असा नाही वाटत आहे. हा फारच मेन स्ट्रीम सिनेमा वाटतो आहे. सो वी आर हॅपी. समिधा, तुला कसं वाटलं मुळात भन्साळी प्रोडक्शन अंडर काम करताना? कारण आपण जी बाकीच्या प्रोडक्शनमध्ये काम करतो तेव्हा सगळं मराठमोळं वातावरण हे असतं, पण ते थोडं हिंदीत गेल्यानंतर तो एक हिंदीचा वेगळाच फील असतो. तो या निमित्ताने मिळाला का फार घरगुतीच वातावरणामध्ये सगळ्यांनी काम केलं? हिंदीचा फील फिल्ममध्ये नक्कीच मिळाला, कारण ते ग्रँजर आहे फिल्ममध्ये, तशा पद्धतीचं टेकिंग आहे. सो फिल्ममध्ये नक्कीच मिळाला, पण ऑफ स्क्रीन प्रचंड घरगुती फील होता, कारण ही सगळी फॅमिली आहे आमच्याबरोबर. मी आहे, पियुष आहे, स्नेहा, यशस्वी, स्वप्नील, अंजना, स्वप्नाताई, एव्हरीवन इज लाईक अ फॅमिली. मिलिंद सर, कमलेश सर. सो तिथे आम्ही राहत होतो तर असं वाटत होतं की आम्ही आमच्या घरच्या कार्यक्रमासाठी गेलेलो आहे आणि राहतो आहे. आणि काम करतानाचा इतका उत्साह होता प्रत्येकाच्या याच्यामध्ये की तो तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल की एव्हरीवन इज सो डेडिकेटेड, सो डिवोटेड टू द वर्क, की तुम्हाला त्याचं ग्रँजर, जे भन्सालींचं ग्रँजर असतं नेहमीचं, ते नक्कीच फिल्ममध्ये बघायला मिळेल. थँक्स अ लॉट. आमच्याशी सगळेजण एवढ्या मनापासून बोललात आणि या सिनेमासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्स अ लॉट.